नमस्कार, मी लतिका। आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी गोड पोहे बनवणार आहे। ह्याला सुदामा पोहे सुद्धा म्हणतात। त्यासाठी बघा, जे आपण पोहे बनवतो ना, ते पोहे मी घेतलेले आहेत आणि ह्या वाटीच्या मापाने 2 वाटी घेतलेले आहेत। आता ह्यांना काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं। काय खडा वगैरे घाण असेल तर बघून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं। तर ह्याला मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाणी पूर्ण नितळून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। तूप टाकायचे आपल्याला 2 ते 2.5 चमचे। 2.5 चमचे बघा छोट्या आकाराचे मी तूप टाकलेलं आहे। थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी चालेल आणि तूप चांगलं गरम होऊन देऊया। तूप बघा गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे काजू, थोडेसे बदाम उभे कापून घेतलेले आहेत आणि थोडेसे मनुके। आता ह्याला आपण चांगलं फ्राय करून घेऊया। जास्त लाल करायचे नाहीत, कारण की हे गरममध्ये सुद्धा ना जास्त लाल होतात, पण काढले तरी सुद्धा हलकासा कलर चेंज झाला की आपण काढून घेऊया। मस्त असं बघा कलर आलेला आहे। काढून घेते, कारण गरममध्ये ना अजून ते चांगले भाजले जातील। त्याच तुपामध्ये बघा आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर आपले 2 वाटी पोहे होते, त्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे अर्धी वाटी पाणी आणि त्याच्यामध्ये टाकायचे 1 वाटी गूळ। तुमच्या गुळीप्रमाणे टाका, कारण हे 2 वाटीसाठी साहित्य घेतलेलं आहे। आता हे काय करायचं, गूळ पहिला चांगला वितळून घ्यायचा। गूळ बघा चांगला वितळलेला आहे। ह्याचा काय आपल्याला पाक वगैरे करायचा नाहीये, फक्त वितळून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये वेलची, जायफळ पूड छोटा 1 चमचा टाकलेला आहे। छोटा अर्धा चमचा टाकायची खसखस, पण ही खसखस भाजलेली आहे। थोडीशी टाकायची आपल्याला सुंठ पावडर। मिक्स करून घेऊया। सुंठ पावडरीने काय होतं माहिती आहे का, चव छान येते। बारीक एकदम कुटून घ्यायची, जरा थोडीशी चाळून पण घ्यायची। त्याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा जास्त ही ओलं खोबरं बघा मी खवून घेतलेलं आहे। ओल्या खोबऱ्यामुळे काय होतं, चव छान येते। आता जे आपण पोहे भिजत घातले होते ना, त्यांना पहिले मोकळे करून घ्यायचं। गॅस केला होता मी जरा बारीक। पोहे बघा चांगले मी मोकळे करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, पोहे टाकून घ्यायचे। हे तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता बरं का, नाश्त्याला वगैरे। तर संध्याकाळी प्रसादाला ह्याला मस्त असे होतात बघा। गॅस करणार आहे परत मीडियम। मिक्स करून घेऊया। नुसतं बघा मिक्स करून घेतलेले आहेत। आता जरी तुम्ही प्रसादाला नसाल, मुलांच्या टिफिनला वगैरे जर करत असाल का नाही, तर ह्याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर मीठ पण टाकू शकता। आता ह्याच्यात काय करणार आहे, जे आपण हे घेतलं होतं ना बदाम, काजू, मनुके फ्राय करून, ते टाकून घेऊया। बघा मी म्हटलं तुला थोडंसंच फ्राय करायचे, नंतर काय होतं त्याचं चालूच असतं प्रोसिजर। गरम यातून काढलं तर जास्त लाल होतात। मग मिक्स करायचं। खूप चविष्ट लागतात बरं का। आणि 2 वाटीसाठी पोहेसाठी 1 वाटी गूळ बरोबर होतो। गोड जरा कमी पाहिजे असलं तर मग थोडेसे कमी टाकायचे। 1 वाटी पाणी बरोबर होतं त्याला। एकदम गॅस करणार आहे मी बारीक। तेव्हा ठेवा आपण झाकण आणि 5 मिनिटासाठी चांगली वाफ काढून घेऊया। 5 मिनिटं झालेत बघा झाकण ठेवलं, तर आपण झाकण काढून घेऊया। बघा किती मस्त असे होतात आणि एकदम मोकळे मोकळे असे होतात। अशा पद्धतीत थोडेसे अजून जरी असे परतले का नाही तरी पण चालू शकतात। झटपट असे तुम्हाला मी दाखवलेले आहेत विविधासाठी। जरूर करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।